गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा पहिले 2 लेसन बघितले, त्यामधले तुम्ही एक्सरसाइजही सॉल्व केले. आज आपण तिसरा लेसन चालू करतोय, द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. पृथ्वी आणि त्यामधले असलेले विविध नैसर्गिक साधने किंवा लिव्हिंग वर्ल्ड. त्यामध्ये पहिला एक कॅन यू टेल, तुम्ही सांगा वेअर डू वी गेट वॉटर फ्रॉम, यामध्ये पाणी कुठून आलं. वेअर डू वी ले द फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग. व्हॉट नीड डू वी मीट थ्रू ब्रीदिंग. व्हॉट नीड टू वी मीट थ्रू ब्रीदिंग. ब्रीदिंग मीन्स आंघोळीसाठी वेगवेगळी गरज. फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट. लाईट आणि हीट, उष्णता आपल्याला कुठून मिळते. त्यानंतर ब्रीदिंगसाठी आपण कशाचा वापर करतो, बिल्डिंग बांधण्यासाठी कशाचा वापर करतो, आणि पाणी कुठून मिळतं. आता इथे तुम्हाला द स्पियर ऑफ दी अर्थ असं एक डायग्राम दिली. काय दिली आहे, द स्पियर ऑफ दी अर्थ. त्यामध्ये पहिला पॉईंट दिला आहे लिथोस्पियर. लिथोस्पियर म्हणजे काय, स्पियर ऑफ दी अर्थ म्हणजे काय, पृथ्वीवरची वेगवेगळी आवरणे किंवा पृथ्वीवर असलेले वेगवेगळे घटक. त्यामध्ये पहिला दिला आहे लिथोस्पियर. लिथोस्पियर म्हणजे शिलावरण, म्हणजेच काय, जे की खडकाळ, पृथ्वीवर जो सगळ्यात खालचा भाग आहे, खडकाळ भाग आहे, त्याला आपण काय म्हणतो, जमीन म्हणतो. म्हणजे शिलावरण म्हणजे काय, तर जमीन, जे की आपल्या पृथ्वीवरती सगळ्यात खालचा भाग आहे. हायड्रोस्पियर म्हणजे काय, तर जलावरण, जिथं की पाणी आहे आणि त्या पाण्यावरती वेगवेगळे ॲनिमल, आपण सगळ्यांच्या आपल्या गरजा पूर्ण होत असतात, त्याला आपण म्हणतो हायड्रोस्पियर म्हणजे जलावरण. अँड ॲटमॉस्फियर म्हणजे काय, तर वातावरण म्हणजे काय, तर हवा, जी की आपल्याला गरज आहे आपल्याला हवेची, ज्या पण आपल्या स्कायमधून आपल्याला मिळत असते. आणि या तिन्ही घटकांचा मिळून जो भाग तयार झाला आहे तो आहे बायोस्पियर म्हणजे जीवावरण. या सगळ्याचा मिळून हायड्रोस्पियर, ॲटमॉस्फियर अँड लिथोस्पियर, या तिन्हीचाही मिळून जो एक घटक तयार झाला त्याला आपण म्हणतो बायोस्पियर म्हणजे जीवावरण. आता आपण आज पुढे बघणार आहोत. On the surface of the earth we find land in some places and water in other. आपल्या पृथ्वीवरती किंवा आपल्या अर्थवरती वेगवेगळ्या ठिकाणी जमीन आहे, काही ठिकाणी पाणी आहे. द अर्थ इज सराउंडेड बाय द ॲटमॉस्फियर. आणि जो राहिलेला किंवा जो वाढलेला आजूबाजूचा परिसर आहे त्यामध्ये ॲटमॉस्फियर आहे, हवा आहे. दे आर लिव्हिंग थिंग्स ऑन अ लँड, इन अ वॉटर अँड इन एअर. म्हणजेच काय, तर पृथ्वीवरती जमीन आहे, पाणी आहे आणि हवा आहे. द सन इज द कॉज ऑफ अ मेनी नॅचरल प्रोसेसेस ऑन दी अर्थ. आणि सूर्यापासून या पृथ्वीवरती वेगवेगळ्या नॅचरल प्रोसेसेस, नैसर्गिक क्रिया ह्या होत असतात. वॉटर, लँड अँड एअर constitute envelopes of the earth, namely the hydrosphere, lithosphere and ॲटमॉस्फियर. म्हणजेच वॉटरला काय म्हटलंय तर हायड्रोस्पियर. लँड म्हणजे जमिनीवर काय आहे, लिथोस्पियर आहे, शिलावरण आपण त्याला म्हटलो. अँड एअर म्हणजे काय तर ॲटमॉस्फियर, हवेमधलं. द बायोस्पियर स्प्रीड इन ऑल द अदर 3 स्पियर. आणि या तिन्ही स्पियरचा मिळून काय तयार होतोय तर बायोस्पियर म्हणजे जीवावरण. त्यानंतर दुसरं आहे द लिथोस्पियर अँड द हायड्रोस्पियर. लिथोस्पियर म्हणजे शिलावरण अँड हायड्रोस्पियर म्हणजे जलावरण, म्हणजे जमीन आणि पाणी. द अर्थ क्रस्ट इज हार्ड. पृथ्वीचा पृष्ठभाग हा कसा आहे, क्रस्ट आहे. इट इज मेनली मेड ऑफ रॉक्स. आणि तो कशाने बनला आहे, कठीण आहे. क्रस्ट म्हणजे कठीण आहे आणि तो कशाने बनला आहे, रॉक्स म्हणजे खडकाने बनला आहे. व्हेन वी ट्रॅव्हल इन अ हिली रिजन्स, we see layer of soil and rock along a road cuts.
व्हेन वी ट्रॅव्हल, आपण ज्यावेळी फिरतो इन अ हिली रिजन्स, टेकड्याचा डोंगर टेकड्याचा जो भाग आहे, वी सी लेअर ऑफ अ सॉईल अँड रॉक्स, तिथं आपल्याला जमीन आणि खडक, माती आणि खडक, रॉक्स खडक दगड, अलॉंग रोड कट्स, रोड साईडला आपल्याला या भागांचा समावेश असतो. वी सी अ क्रशी एक्सपान्सेस ऑफ लँड इन अ सम प्लेसेस, काही ठिकाणी दाट ग्रासेस, दाट गवत असलेले, एक्सपान्सेस ऑफ अ लँड, जमीन, इन अ सम प्लेसेस, काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अँड ओनली सँड इन अदर, आणि काही ठिकाणी फक्त आपल्याला वाळू पाहायला मिळते. द लँड इज अ कवर्डेड विथ क्रॉप्स, तर जमिनीवर काही ठिकाणी काय असतात, क्रॉप्स, क्रॉप्स म्हणजे पिके आहेत. इन अ सम प्लेसेस अँड विथ अ फॉरेस्ट, तर काही ठिकाणी काय आहेत, जंगल आहेत. इन अ अदर्स, काही ठिकाणी. समटाइम्स वी गेट टू सी द ड्रिपर लीव्ज, तर काही ड्रेपर लेयर्स ऑफ अ सॉईल इन टू विच अ ट्री रूट्स स्प्रेड, तर काही ठिकाणी जमिनीच्या खाली म्हणजे मातीच्या खाली काही ठिकाणी झाडांचे रूट्स काय झालेत, तर स्प्रेड झालेत, पसरलेत. ॲट अदर वी सी रॉक्स स्प्लाइट अपार्ट बाय, तर काही ठिकाणी रॉक्स जिथं काही खडक आहेत त्या ठिकाणी काय झाले, स्प्रेड. ट्री रूट्स, झाडांचे रूट काय झालेत, स्प्रेड झालेत. देअर आर अ जंटल माउंटन स्लोप्स ॲज वेल ॲज अ शिअर क्लिफ्स ऑफ अ रॉक, काही ठिकाणी टेकड्यांचा उतार आहे तर काही ठिकाणी क्लिप्स ऑफ अ रॉक्स आहे, चढण्याचे. ऑल दीज लँड फीचर्स आर अ पार्ट ऑफ द अर्थ लिथोस्फिअर, ह्या प्रकारचे भाग कशावरती आहेत, तर लिथोस्फिअरमध्ये आहेत, म्हणजे शिलावरणामध्ये आहेत. मच ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय वॉटर, द लिथोस्फिअर एक्सटेंड्स अंडर दिज वॉटर टू, तर काही ठिकाणी पाणी आहे तर काही ठिकाणचा पृथ्वीचा काही ठिकाणचा भाग हा पण पाण्याने व्यापला आहे. अबाउट अ थर्ड ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ कन्सिस्ट ऑफ अ लँड, काही ठिकाणी काय आहेत, खंड आहेत. इन अ लँड अ वास्ट कंटिन्युअस स्क्रेच ऑफ अ लँड इज कॉल्ड कंटेंट, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कंटेंट. कंटेंट म्हणजे खंड, कन्सिस्ट म्हणजे प्रकार आणि कंटेंट म्हणजे खंड. द लँड ऑन द अर्थ इज डिवायडेड इंटू 7 कंटेंट, किती कंटेंट्स आहेत, तर 7 खंड आहेत आपल्या पृथ्वीवरती. दे आर आशिया, युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया. आशिया इज द लार्जेस्ट कंटेंट अँड ऑस्ट्रेलिया इज द स्मॉलेस्ट. या 7 कंटेंटमध्ये जो आशिया हा खंड आहे, आशिया हा खंड आहे तो काय आहे, तर लार्ज कंटेंट, खूप मोठा आहे, आणि ऑस्ट्रेलिया हा काय आहे, तर सगळ्यात छोटा कंटेंट आहे. कंटेंट म्हणजे खंड, लहान आहे. द लँड इज अ नॉट इवन इन ऑल प्लेसेस, द लँड इज अ नॉट इवन इन ऑल प्लेसेस, सगळीकडे जमीन आहे असं नाही. द अनइवन सेन्स गिव्स डिफरंट शेप्स टू द लँड इन अ डिफरंट प्लेसेस, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चढ उतार आहेत, वेगवेगळे ठिकाणं आहेत. दे आर कॉल्ड लँडफॉर्म्स, त्यालाच आपण लँडफॉर्म म्हणजे भूरूपे, त्यालाच आपण काय म्हणतो, तर भूरूपे म्हणतो. इन द पिक्चर अबो यू कॅन सी सम लँडफॉर्म्स लाईक दी प्लेन्स, हिल्स, माउंटन, सपाट भाग, डोंगर टेकड्या, माउंटन, या वेगवेगळ्या या चित्रांमध्ये दाखवल्या आहेत. व्हेरियस लँडफॉर्म्स, सी हॉर्स, नदी किनारीचा भाग, प्लेन्स, रिव्हर, हिलॉक, हिल, वेलीज, पास, माउंटन आणि वेल, हे सगळे काय आहेत, तर व्हेरियस लँडफॉर्म, ही काही आपली भूरूपे आहेत, वेगवेगळी अशी भूरूपे आहेत. 2/3 ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्डेड विथ वॉटर, पाण्याने व्यापला आहे. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन द ओशन्स, ओशन्स महासागर, आपल्यामध्ये काही
महासागरसुद्धा आहेत. ओशन्स वॉटर इज अ सॉल्टी. आणि महासागराचा त्या समुद्राचा त्या महासागराचं पाणी हे कसं आहे, सॉल्टी आहे, खारट आहे. देअर आर अ 5 ओशन्स नेमली, 5 ओशन्स आहेत नेमली. अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक अँड सॉर्थर्न ओशन अँड द इंडियन ओशन. ही 7 काय आहे, 5 काय आहेत तर महासागर आहेत. यामधलं पाणी कसं असतं तर खारट असतं. द लँड अलॉंग द मार्जिन्स ऑफ ॲन ओशन इज कॉल्ड अ कोस्टल रिजन. कोस्टल रिजन म्हणजे समुद्रकिनारीचा भाग. वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स अँड साइज आर फॉर्म्ड अलॉंग द कोस्ट ऑफ एक्झाम्पल सी, बे, स्ट्रेट, गल्फ, ग्रीक इट्सेट्रा. द वॉटर बॉडीज आर अ पार्ट ऑफ ओशन. आणि हे सगळे कशाचे पार्ट आहेत तर ओशनचे पार्ट आहेत. आज आपण इथेच थांबूया. राहिलेला पॉईंट आपण पुढच्या लेसनला बघूया. मी काही प्रश्न देते, ते तुम्ही व्यवस्थित लिहिणार आहात, व्यवस्थित व्हिडिओ बघणार आहात आणि मगच सॉल्व करणार आहात. थँक्यू.